भावे तया अल्प आयुष्य भावे तया कुळा माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा माझी आस कळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नको काही कल्पनेची बाधा न हो कोणी काही ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो
माझ्या विष्णुदासा भाविकास माझ्या विष्णुदासा भाविकास नामा म्हणे तया असावे कल्याण 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 ज्या मुखी निधान पांडुरंग ह्या मुखी निधान पांडुरंगा ह्या मुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कवने काळी 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 संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 ओय विठ्ठल 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 विठ्ठला हरे विठ्ठल 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 हरि बोल ज्ञानदेव जुगाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय दस गुरु शंकराना महाराज की जय पार्वती बचा हर हर महादेव विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधान हो कवने काळी हे संत मंडळी सुखी असू अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधान हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नहो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो ढाला विठ्ठल 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 अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी आ सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधान हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांत तेजोधिकामो देवत्रम खलानीशवदापणोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान देव पांडुरंगा करू परथेन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता कर जोडितो कथे काळी 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 आपण असावे जवळी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरींच्या दासा कल्पनेची बाधान हो कवणे काळी हे संत मंडळी सुखी असू प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनीय सेवेकरिता निवडलेला हा अभंग विश्वप्रिय विश्वसंत विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा आणि तुमच्या आमच्याकरिता आशीर्वाद मागणारा आणि मागणी करणारा दानाचं या ठिकाणी मागणी करणारा अभंग चिंतन सेवेकरिता विठाला 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 हो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी आपण कशाकरिता सर्वजण उपस्थित आहोत खरं तर त्यांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं हा दिवस पाहण्याकरिता 100वे वर्ष उजाडलं किती 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 कुठली तरी साधना पूर्ण होऊन त्या साधनेचं फळ मिळण्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांना 42 वर्ष लागली माऊलींना 22 छत्रपती शिवाजीराजांना 52 वर्ष नाथ महाराजांना 82 वर्ष
खरं तर प्रत्येकाची ही साधना, ते संत महात्मे, ते अवतार कार्य, त्यांचं आयुष्य असा आपण वापर इथं शब्दाचा करायचा नाही. परंतु जसे सावतोबा महाराजांनी कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई माझी नैष्टिक ब्रह्मचर्य पालन करत असताना, खऱ्या अर्थानं आपल्या रानामध्ये खुरपत असताना, आपल्या रानामध्ये काम करत असताना, पाणी धरत असताना, या जगाच्या मालकाला आपल्या रानात बोलवावं एवढी ताकद ज्यांच्या अंगी तयार झाली, ती साधना महाराज त्यांची उच्च कोटीची होती. आज ज्यांच्या आपण शताब्दी करता इथं उपस्थित आहोत महाराज, या दिवसाची वाट पाहण्याकरता आम्हाला सुद्धा 22 वर्ष उजडली. 22 ज्यांच्या जन्मशताब्दी करता, वाढदिवसाकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्हाला महाराज परिचय करून देतो. ते माझे आज सासू आणि आज सासरे आहेत. कदाचित महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ असं उदाहरण असेल महाराज, असेल, मी नाही म्हणत नाही, मी शब्द दुर्मिळ वापरला याच्याकरिता की आपले आज सासू आणि आपले आज सासरे हयात असताना त्यांच्याच नात जावयाचं, मी जबाबदारीने सर हा शब्द वापरतो, सासरे आहेत आमचे, ते पण शिक्षक होते, मुख्याध्यापक रिटायर्ड झालेले आहेत. काय ते प्रवचन करतात. सर्व कुटुंब हे सांप्रदायिक आहे महाराज. ही आम्हाला 22 वर्षापूर्वी मिळालेली देणगी आहे. विठाला 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 विठाला. हो, 22 वर्ष उजळली महाराज. वय 100 आहे, पण भाऊ अजून ठणठणीत चालतात. आणि रोज पारायण चालू आहे, 2-2 तास, 1.5 तास, तास महाराज. आमच्या राहुगावला येऊन त्यांची किती पारायणं झाली असतील महाराज, मला सुद्धा सांगता यायचं नाही. रोज वाचन नित्यनेमानं आहे, नित्यनेमानं. माऊलींचा शब्द आहे महाराज की कीर्तनकार भरपूर आढळतील, प्रवचनकार आढळतील, कथाकार आढळतील, पण देव लक्ष्मी वल्लभ कोणाच्या जवळ? लक्ष्मी वल्लभ, तया जवळे लक्ष्मी वल्लभ, तया जवळी लक्ष्मी वल्लभ, आज या जवळी लक्ष्मी वल्लभ. हे नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. नित्य देवनामी तो पाणी दिले, अरे नित्य देवनामी गणात दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. कथाकार आढळतील, प्रवचनकार आढळतील, पावला पावला आढळतात महाराज आता. काय परंतु नित्यनेम ज्याचा आहे असा व्यक्ती दुर्लभ आहे महाराज. नित्यनेम. आणि त्यांचा नेम महाराज, सकाळचं वाचन ग्रंथाचं झाल्याशिवाय चहा घ्यायचा नाही, नाश्ता करायचा नाही, कुठं जायचं नाही, अजिबात नाही. आणि गावं सुद्धा पाहुण्यांची ठरलेली आहेत. आमचे गाडेकर मामा एवढं वय आहेत महाराज, टाळ घेऊन उभे आहेत, टाळ घेऊन उभे आहेत महाराज. चिखलीला एक दादांचं जाणं, चिखली, आनंदवाडी, राहू, पिंपळगाव आणि याच्यापेक्षा अजून दुसरं एखादं गाव, आनंदवाडी, खडकी, काय सोयऱ्यांची ही गावं. पण कुठेही जावोत त्यांची ग्रंथ संपदा महाराज त्यांच्या बरोबर ती असते.
ते सगळं साहित्य बरोबर ते असतं, सगळं 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 काय. आणि आपला नित्यनेम केल्याशिवाय दिनचर्या कुठलीच नाही महाराज, कुठलीच नाही. आयुष्यभर खडतर परिश्रम करून खऱ्या अर्थानं हे कुटुंब, हे पवार कुटुंबीय, मला साल सांगता यायचं नाही महाराज, परंतु धरणाच्या पुनर्वसनामध्ये जमीन गेली महाराज त्यांची सगळी. आणि तिथून इथं या लोणी गावामध्ये कुटुंब स्थायिक झालं. आणि इथं येऊन थोडीफार जमीन घेऊन या ठिकाणी महाराज हे कुटुंब विसावलं. आणि विसावत असताना खऱ्या अर्थानं आपली उपजीविका आणि त्याबरोबर ती हरिनाम, एका बाजूला कुटुंब आणि एका बाजूला पारमार्थ. पण कुठल्याच गोष्टीचा आडसर या व्यक्तींनी महाराज परमार्थात येऊन दिल्याने परिस्थितीचा सुद्धा नाही. परिस्थिती खूप काढली यांनी, पण हालाकीच्या चांगल्या परिस्थितीमध्ये तर महाराज कुणी इकडे तिकडे पळेलो. पण कठीण परिस्थिती असताना प्रपंच पाहावा की परमार्थ करावा ही खूप मोठी अवघड गोष्ट असते महाराज. अशा परिस्थितीमध्ये दादांनी महाराज प्रपंचही करून दाखवला. खऱ्या अर्थानं खूप मोठा यांचा प्रपंच आहे महाराज. आणि परमार्थ उच्च कोटीचा आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर जीवनामध्ये जे आचारसंहिता पाळायचे त्या आचारसंहिता तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहेत महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी. दादांनी ती आचारसंहिता तंतोतंत पाळली महाराज, तंतोतंत. काय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, हा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. ओ बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा भावे, जीवा भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. हा येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. ओ येणे सोसे मना झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. आ येणे सोसे मना झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. या आचारसंहितेचं मामा तुम्हीही पालन करताय. त्यांच्या पाठीमागं आता तुम्हीच तेवढे नंबरला आहेत. हा, त्या वयाचे आणि त्या अधिकाराचे आणि त्या साधनेचे खऱ्या अर्थ तंतोतंत आयुष्यामध्ये महाराज आपलं कर्तव्य कर्म करत असताना, शेतीचं असेल व्यवसायाचं असेल ते करत असताना संतांच्या या आचारसंहितेचं तंतोतंत महाराज पालन केलं, तंतोतंत केलं. जीवन जगत असताना संघर्ष अटळ आहे महाराज. प्रत्येकाला अटळ आहे. संघर्ष हा जीवनामध्ये करावा लागतो. आज या कुटुंबातली ती मुलं पाहिली महाराज, असं क्षेत्र शैक्षणिक सोडलं नाही महाराज, त्या क्षेत्रामध्ये या कुटुंबातील मुलं नाहीत, प्रत्येक क्षेत्रात आहेत महाराज. या मुलांना मी पाहिलेलं आहे महाराज. आमचं नुकतंच 2003 साली लग्न झालं होतं. त्यावेळची परिस्थिती मी सांगतो की 3 नातू शिक्षण घेण्याकरता
या मुलांनी लोकांच्या रानात ऊस तोडलेला आहे महाराज, बेनं खांडलेलं आहे महाराज, बेनं खांडलेलं आहे. जी मुलं आज 2.5-3 लाखाचं महिन्याचं पॅकेज आहे महाराज, त्यांचा पगार मी म्हणतो, पॅकेज वर्षाचं काय असेल ते असेल, काय लोकांचा ऊस खांडलेला आहे महाराज या मुलांनी. आणि एक असतं महाराज खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कुठलीही गोष्ट थोडीशी ठेच लागूनच मिळावी महाराज, सहज मिळू नाही महाराज. जेव्हा ठेच लागून काहीतरी खिशात पडतं ना त्यावेळी त्याची किंमत कळते महाराज. सहज मिळालेल्याची किंमत नसते महाराज, कोणालाच नसते महाराज. सहज मिळू नये महाराज. कोणीतरी 4 ओळी लिहिलेल्या आहेत महाराज की जिंदगी जीना आसान नहीं होता. काय जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े की चोट, यह तो पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला सुद्धा महाराज देवपण घेण्याकरिता भाऊ हातोड्याचे आणि छनीचे घाव घ्यावे लागतात महाराज, घ्यावे लागतात. काय हातोडीचे आणि छनीचे घाव घ्यावे लागतात महाराज. म्हणून सहज कुठलीही गोष्ट मिळू नये, तेव्हा त्याची किंमत कळते. गळ्यामध्ये सोनं आपल्या असतं महाराज, त्या सोन्याला सुद्धा त्याचा अलंकाराची किंमत मिळण्याकरिता 4 वेळा तप्ताशा भट्टीतून जावं लागतं. कपाळावरती चंदनाचा टिक्का येतो, या मस्तकावरती त्याला धारण करून घेण्याकरिता महाराज दगडावरती उगाळून घ्यावं लागतं. उसाचा 1 ग्लास भर रस मुखाला लागण्याकरिता त्या उसाला 4 वेळा रसवंतीच्या चरख्यातून जावं लागतं. मी सांगत नाही, शास्त्रकाल बोलतात. घृष्टम पुनरपि पुनः पुनश्चंदम चारुगंधम छिन्नम पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकांडम दग्धम पुनरपि पुनः कांचनम कांतवर्णम प्राणांतेपि प्रकृती विकृतीर्जायते नोत्तमानम. सहज पण मोठेपण कोणालाच नाही महाराज, कोणालाच नाही. जगद्गुरु पदवी तुकोबारायांना मिळाली महाराज सहज. गाथा मंदिर किती किमतीचं आहे महाराज, किती किमतीचं. पण ज्यांचं गाथा मंदिर करोडो रुपये किमतीचं आहे ना, त्यांची मुलं आणि बायका अन्न करून मेली महाराज. माऊलींच्या रथ आणि पादुका किती किमतीच्या, आजची सजावट रथाची काय किमतीची. पण त्याच माऊलींना समाजामध्ये ओळख करून देण्याकरिता झोळी अशी पुढे सारून महाराज शिळे तुकडे मागावे लागले. पण त्या असणाऱ्या महाराज झोळीमध्ये लोकांनी दगड दोंडे टाकले. आणि मग जगाची माऊली. सहज पण कोणालाच मोठे सहज मिळालेलं नाही मोठं पण महाराज नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. सहज पण मोठं नाही महाराज. तसं आयुष्याचा 100 वर्षाचा प्रवास आज या ठिकाणी थांबला असताना महाराज संपूर्ण गणगोतावळा या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु सांगायला मला अभिमान वाटतो महाराज. अभिमान याकरिता वाटतो की त्यांची 100 पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं आमच्याही जीवनाचं महाराज साफल्य झालं असं आम्ही मानतो. का हा सगळा गोतावळा महाराज मला सांगायला अभिमान वाटतो माझा आहे. आणि जे मोठेपण आहे ना मला एक पहिली गोष्ट सांगतो, आईवडिलांनी केलेलं कष्ट, त्यांचे आशीर्वाद आणि या व्यक्तींनी, या सर्व मंडळींनी यांची आपल्यावरती असणारे कृपाशीर्वाद. याच्या व्यतिरिक्त महाराज मी कोणाचे आशीर्वाद मानत नाही, श्री गुरु सोडून. विठाला 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 विठाला. हो महाराज मागणं मागतात याच्यामध्ये अभंगामध्ये महाराज मागणं मागत असताना महाराज कोणाकरिता मागतात खऱ्या अर्थानं तर विष्णू भक्ताकरिता मागतात. मागायचंय त्याला भगवान परमात्मा आहे, तो महाराज देव आहे ज्याला मागायचंय. आणि मागणारे कोण आहेत? नामदेवराय आहेत महाराज, नामदेवराय आहेत. बरं ज्याला मागायचंय खऱ्या अर्थानं त्याची देण्याची दानत पाहिजे. 3 गोष्टी आहेत. ते मागणं योग्य असावं, त्याची देण्याची तयारी असावी, योग्यता असावी. अशा काही गोष्टी आहेत. देण्याची योग्यता असावी,
आणि त्याला आवश्यकता असावी मागणाऱ्याला महाराज, आवश्यकता असावी. देणारा देव आहे नामदेवरायांना माहिती आहे महाराज. का? कारण त्यांनी वर्णन केलेलं आहे, ज्याचे कर नाही कटीवर तया देवाचे न घे दर्शन. त्याचं आम्ही दर्शन घेत नाही आणि त्यांना मानतही नाही. नामदेवरायांची ही परिभाषा आहे. देणारा भगवान परमात्मा आहे, मागणं मागतात खऱ्या अर्थानं महाराज त्या ठिकाणी, पण देण्याकरिता उभा महाराज तो काय संकुचित वृत्तीचा आहे का महाराज? अजिबात नाही महाराज. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, एक वेस स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. जगाचा मालक आहे महाराज समोरचा. आणि खऱ्या अर्थानं ज्याची भक्ती खरी आहे, ज्याची भक्ती खरी आहे, त्याच्या शब्दाला महाराजांनी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं, त्याला 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 मान्यता द्यावीच लागते महाराज. संतांच्या पावलाच्या पुढं महाराज त्याला जाता येत नाही, शब्दाच्या पुढं जाता येत नाही, डावलता येत नाही. साधू काकणभर, संत काकणभर देवाला श्रेष्ठ आहेत महाराज. काही प्रमाण आहे का? प्रमाण त्यांच्या बोला, अपमान त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, परमान त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला. अरे देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला. प्रमाण त्यांच्या बोला, देव देव भक्तांचा अंकेला. म्हणून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा महाराज संतांच्या पायाचा आश्रय घ्यावा लागला. मोठेपण सहज नाही. संतांचा आश्रय केला तर खऱ्या अर्थानं जीवनाची साध्यापर्यंत पोहोचता येतं. कारण हे साधन आहे. साधनाला विशेष महत्त्व देऊ नये, आपल्या साध्याचा विचार करावा खऱ्या अर्थानं. आणि जन्माला आपण आलेलो आहे महाराज, जन्माला आलेलो आहे. हे साधन परत नाही महाराज सांगतात. किती गोड चिंतन महाराजांनी मांडलेले आहेत महाराज. महाराज सांगतात, बरवे झालो आलो या जन्मासी, बरवे झालो आलो या जन्मासी, जोडे जोडे मनुष्य देहायसी, जोडे जोडे मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, सर्व सुखासी पात्र होई, सर्व सुखाचे पात्र होई, सर्व व्यवस्था महाराज अगदी सुनियोजित भगवान परमात्म्यानं आपल्या स्वाधीन केली. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल मनती ते होती, तरी का चित्ती न धरावे. पण खऱ्या अर्थानं ते दिलेल्या साधनाचा वापर आपण करतोय का महाराज? हे महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. कीर्तनाला गर्दी किती आहे हे मोलाचं नाही महाराज, याच्यामध्ये दर्दी किती आहेत हे महत्त्वाचं आहे. मतदान किती लोकांनी केलं हे मोलाचं नाही महाराज, त्याच्यामध्ये निष्ठावान किती आहेत हे महत्त्वाचं आहे. मतदान तर पैसे घेऊन पण केलं जातं महाराज. किती शून्य जोडल्यानंतर एक आकडा तयार होईल? किती 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 100 शून्य, 1000 शून्य नाही महाराज. निष्ठा इथं महत्वाची आहे. नामदेवरायांची निष्ठा इथं काम करते. विठाला 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 विठाला. हो, आणि म्हणून जीवनामध्ये निष्ठा फार महत्वाची आहे महाराज, फार महत्वाची. छत्रपती शिवाजी राजांच्या सानिध्यात असणारी काही लोक महाराज प्राण ओवाळून देण्यास महाराज तयार होती, या साधनाचा पुरेपूर वापर सांगतो मी.
आणि मग मला अभंगापर्यंत पोहोचायचे. काय छत्रपती शिवाजीराजांना महाराज पन्हाळ्यावरती वेढा घातलेला होता. आणि वेढा घातलेला असताना त्या ठिकाणी महाराज सगळं अन्नधान्य संपलं आणि जनावरांचं घोड्यांचं खाद्यही संपलं. ते संपल्यानंतर काय करावं, इथं राहता येणार नाही, प्रजेचा राजा संकटात आहे, हा विचार केला. कुठून जावं, कसं निष्ठावं हा विचार करत असताना 2 व्यक्ती जवळ आल्या महाराजांच्या. त्यातील एक, त्याचं नाव होतं महाराज, तो नाव्याचा गडी होता, त्याचं नाव शिवाकाशीत. म्हणले महाराज मी तुमच्याकरिता काय करू शकतो का? म्हणले शिवा. अरे तू काय करणार? त्याचंही नाव शिवाच होतं. तू काय करणार म्हटले, माझी शंका खूप मोठी आहे. वेढा घातलेला आहे पन्हाळ्याला सिद्धीजवरनं, खाली उतरायचंय, पण 24 कडी टाकलेल्या आहेत त्याने. 24 कडी होती, एकावरती एक. सैनिकांचं पहारे होते, पण एकच जागा पाठीमागून मोकळी होती, एकच. ती ही जागा 100 फूट खोल, 100 फूट रुंद आणि 100 फूट चोही बाजूने, म्हणजे रुंद बरोबर चौरस. पण त्याच्यामध्ये तो सिद्धीजवळ काय करायचा तर खैराच्या लाकडं टाकून महाराज इंगळ तयार करायचा आणि अखंड जाळ चालू ठेवायचा, कुणाला तिथून जाता येऊ नये, खड्डा होता. महाराजांनी विचार केला, काही झालं तरी त्या खड्ड्यातून जायचं. तिथला पहारा बाजूला काढण्याकरिता कुणीतरी समोरून 5वा व्यक्ती काढायचा. तो शिवाकाशीत समोर झाला. म्हटले महाराज तुमच्यासारखाच मी दिसतो, तुमच्यासारखीच उंची आहे, तुमच्यासारखाच पेहराव करून मी समोरून जातो, कोणाच्या लक्षात येणार नाही. ठीक आहे म्हटलं, ठरलं महाराज. तो शिवाकाशीत छत्रपतींच्या महाराज गळा भेटीला लागला. महाराजांनी सांगितलं तू चाललाय कबूल आहे, पण याचं बक्षीस तुला माहिती आहे का? चाललाय तू, पण याचं बक्षीस तुला काय मिळेल याची तुला कल्पना आहे का? म्हणले महाराज मला माहिती आहे. सिद्धीच्या ताब्यात सापडल्यानंतर बोटा राई एवढे माझे तो तुकडे करणार आहे, याच्यापेक्षा वेगळं बक्षीस मला नसणार नाही. थांबा. विठाला हो, माझे तुकडे करणार आहे, ही शाबासकी मला मिळणार आहे, याच्या पलीकडे काही नाही. काय म्हटले महाराज, पण रयतेचा राजा तुम्ही आहात आणि या रयते करता 100चा पोशिंदा वाचला पाहिजे. 100 मेले तरी चालतील, पण त्याचा पोशिंदा वाचला पाहिजे. त्याच्याकरिता मी जातो. पालखीत बसला आणि महाराज तो असणारा शिवाकाशीत त्यानं आपलं आत्मसमर्पण त्या ठिकाणी दिलं. महाराज पाठीमागून आले, ज्या ठिकाणी इंगळ मांडलेलं होतं महाराज तो खड्डा, महाराज स्वतः त्या खड्ड्याकडे निघाले. पण तिथं जात असताना एक हरिजनाचा मुलगा आडवा झाला. महाराज या इंगळामधून तुम्ही नाही जायचं, 100 फूट लांब आहे आणि जाळ चाललेला आहे, तुम्ही जाऊ नका, मी जातो याच्यातून. महाराज म्हणले अरे तुझे पाय पोळणार नाहीत का? याच्यातून जो जाईन त्याला संपावंच लागेल काही अंशी. म्हणले महाराज तुमच्याकरिता माझ्या आत्म्याचं समर्पण झालं तरी चालेल, पण रयतेचा राजा जगण्याकरिता माझ्यासारखे शिदबा 1000 गेले तरी 72, पण रयतेचा राजा जगला पाहिजे. त्या शिदबानं महाराजांना खांद्यावरती घेतलं महाराज बळजबरीनं आणि त्या इंगळाच्या असणाऱ्या आगीतून 100 फूट रुंद असणाऱ्या त्या आगीतून महाराजांना बाहेर काढलं. तोपर्यंत त्याच्या कमरेपर्यंत आग लागली होती. महाराजांना खाली ठेवलं आणि त्याच आगीमध्ये तो शिदबा पडला. अजून त्याची तिथं समाधी आहे महाराज, समाधी आहे. आणि त्या समाधीवरती काही शब्द लिहिलेले आहेत की 100चं बलिदान झालं तरी चालेल, पण 100ला पोचणारा रयतेचा राजा वाचला पाहिजे. विठाला हो, जगामध्ये महाराज संत महात्म्यांची गरज आहे, गरज होती आणि गरज राहणार. परंतु संत महात्म्यांना आयुष्य थोडं लाभलं महाराज, आयुष्य थोडं. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला तर आयुष्य महाराज 42 वर्षाचं. माऊलींचा विचार केला खरं आयुष्य 16, परंतु मागून घेतलेलं म्हणजे 22. काय छत्रपती शिवाजीराजांचं 52, नाथ महाराजांचं 82, आद्य शंकराचार्यांचं 32. एवढंच आयुष्य महाराज प्रत्येकाला प्राप्त झालं खऱ्या अर्थानं. पण गरज आहे
कशाकरिता? या समाजाला दिशा देण्याकरिता, चांगल्या लोकांना आयुष्य प्राप्त झालं पाहिजे महाराज. समाजाला गरज आहे. हे नामदेवरायांनी ओळखलं, खऱ्या अर्थानं ओळखलं, या समाजाला चांगल्या लोकांची गरज आहे. आणि ते आयुष्य मागत असताना भगवंता असं संकुचित वृत्तीने आयुष्य देऊ नको. चांगल्या लोकांना आयुष्य किती दे. अभंगाचं पहिलं चरण. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दा, हे माझी या सकळा हरीच्या दासा, हे माझी या माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काय, कल्पनेची बाधा न हो कोणी कधी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरींच्या दासा. महाराज, मागणी नामदेवरायांची आहे. मागणी कोणाकरता आहे? हरिदासांच्या करिता आहे. मागणी कोणाकडे आहे? या जगाच्या मालकाकडे आहे. देणारा सक्षम आहे, देणारा मागणी पुरवणारा आहे खऱ्या अर्थानं. पण मागणी योग्य आहे का हो, याचाही विचार होणं महत्त्वाचं आहे. मागणी मागत असताना त्याचा विचार करावा लागतो की मागणी कशी आहे. मागणी सोपी आहे मामा? मागणी अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा. बरं, केली मागणी नामदेवरायाने. देणारा भगवान परमात्मा आहे, मागणाराचा विश्वास आहे, देव पुरं करणार आहे आणि तो पुरं करणार आहे. महाराज, जगाचा मालक. काय नो हे केले एका चिंता वितर. काय करता येत नाही महाराज त्याला, सगळं काही त्याला करता येतं महाराज. त्यानं केलेलं आहे सर्व काही. त्याच्या सत्तेतला खेळ आहे महाराज. त्याला काही अशक्य प्राय गोष्ट नाही या विश्वामध्ये, काहीच नाही. कारण ज्यानं विश्वाची निर्मिती केली त्याला विश्वातली कुठली गोष्ट अशक्य आहे महाराज. तसा तर हिरण्यकशिपूला सुद्धा वर दिलेला होता, परंतु त्याच्यातूनही त्याला संपवला, त्याच्यातूनही त्याला संपवला महाराज. पण अकल्प आयुष्य नामदेवराय मागतात, अकल्प आयुष्य. पण मग अकल्प आयुष्य जर मागितलेलं असेल तर खऱ्या अर्थानं आपली आयुष्य मर्यादा आहे किती हो, त्याचाही विचार केला पाहिजे. मागणी बरोबर पाहिजे ना, त्याचं सूत्र जुळलं पाहिजे. मागणी अकल्पाची आहे, परंतु आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर शास्त्र काय सांगतं, किती आयुष्य आहे महाराज? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग शय, काय भजनासी उरले आयुष्य मानव देह, शत गणले ते आद्रवात खाय, बालत्व पीडा रोग शय, काय भजनासी उरले ते पायेगा पायेगा पायेगा. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. आणि मग महाराज शेवट विचारतात, काय काय भजनाशी उरले ते पाहेगा. आयुष्य 100 वर्षाचं सांगितलं, आता त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट मिळाला.
त्यातलं 50 बाजूला काढायचं. 50 वर्ष कुठं गेली? कुठं गेली? झोपेत गेली. बरोबर आहे. आता जे फक्त संध्याकाळी झोपतात त्यांची, आणि जे दिवसाही तास 2 तास पडतात 75. हा असं आहे काय? हा 50 सोडून दिली झोपेमध्ये महाराज. 50 झोपेमध्ये सोडून दिली. महाराज सांगतात अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालपणीचं किती धरायचे? लहानपणीचं जोपर्यंत आपण दाजे अल्लड असतो तोपर्यंत किती आयुष्य धरायचं? 20 वर्षाचं, 15 वर्षाचं, 10 वर्षापर्यंत. नाही काय कळत होतं तुम्हाला 20 वर्षापर्यंत? अहो त्या टायमाला तर चड्ड्या बी घालीत नव्हती काही काही. मग जुना काळ जर विचार केला तर म्हणजे आम्ही आमचं सांगतो, त्याच्या आधी तर कसा खेळ असेल नाही सांगता यायचं. काय विचार करा. 15-20 वर्षापर्यंत काय कळतंय महाराज? प्रपंच परमार्थ काहीच कळत नाही. 20 वर्ष बालपणाचे सोडले. 50 बाळपण गेले नेनता, बाळपण पण गेले नेनता, तारुण्याचा शार विषय व्यथा. तारुण्य दशे विषय व्यथा. व्रतपणे प्रवर्तली चिंता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी. ओ मरे मागुता जन्म धरी मरे मागुता जन्म धरी जन्म धरी. थोडक्यात जे प्रमाण दिलं, बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता. काय म्हणायचं? एकीकडे बालपण गेलं, तरुणपण तर हे सगळं पोरांचं सोरांचं सगळं याच्यातच गेलं. म्हातारपण आल्यावर तर खेळच निराय. महाराज सांगतात म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला उणे बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, नाक गळत असे श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडगडे कंठ कप भारी, शेजारी म्हणती मरे ना कामेला. शब्द सोपा आहे महाराज. आणीला कंटाळा येणे आम्हा, हे संतांचे शब्द आहेत. विठाला 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 विठाला. हो 50 वर्ष गेली झोपेमध्ये. बालपणी 15-20 वर्ष गेली. म्हातारपणी काय असतील 15-20 वर्ष गेली. तरुणपण तर पाठीमागं लागलं महाराज. 15-20 वर्ष तर प्रपंच इकडं तिकडं सारण्यात जातो. उरलं किती? हिशोब लावता लावता दमछाक होईल. भजनाला उरलं काय? भजनाला काय उरलं महाराज? काय उरतंय भजनाला? एकाला विचारलं, म्हटलं पगार किती? पगार किती? त्यांनी सांगितलं महाराज पगार आहे 30,000 रुपये. मग भरपूर पगार आहे. नाही म्हणलं महाराज 15,000 सोसायटी कापून जाते. किती? 15,000 सोसायटी कापून जाते. हा म्हटलं मग 15 तरी घरात येत असतील. नाही म्हटलं महाराज. मग म्हटलं काय? म्हटलं पोरगं शिकायला आहे त्याचे 5,000 कटिंग होऊन जातात, भरावे लागतात. ठीक आहे म्हटलं 10 उरत असतील. नाही 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 म्हटलं तुमचा गैरसमज होतोय महाराज. महिनाभराच्या किराण्याला 5,000 रुपये लागतात. ठीक आहे म्हटलं 5 तरी उरत असतील. नाही म्हटलं महाराज तुमचा गैरसमज. तेवढे 5 घरी येस तोपर्यंत दिसतात, ज्यावेळी बायकोच्या ताब्यात जातात तेही संपतात. काय तुम्हाला वाटतंय मी तुमच्या जीवनाचा हिशोब सांगतोय? तुमच्या पैशाचा हिशोब सांगतोय मी? हिशोब करायला मी आलो नाही महाराज. हिशोब करायला नाही, तुमच्या आयुष्याचा हिशोब सांगतोय. आपल्या सगळ्यांच्या किती शिल्लक राहिलं. श्रेष्ठ साधन महाराज भजनी आहे. कबीर महाराज सांगतात भजन बिना जान जइयो, भजन बिना जान जइयो, ऐसे जीवनात जला जयो, भजन बिना जान जइयो. महाराज हे शब्द मी जे मांडतोय ना, हे शब्द
जरी कबीर महाराजांची असली तरी ही मांडण्याची पद्धत सदानंद गुरुजींची आहे. विठाला विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. आणि महाराज त्यांच्या चाली म्हणजे आत्मा आहे महाराज. सदानंद गुरुजींच्या चाली म्हणजे महाराज आत्मा आहे, आत्मा. भजन जीवनामध्ये महाराज सर्वश्रेष्ठ साधन आहे महाराज. एक प्रमाण आहे महाराज. वैकुंठवासी ताजुद्दीन महाराज शेख ज्यावेळी गेले ना त्यावेळी पाठीमागं एक प्रमाण चाललेलं होतं महाराज. हेडफोन लावून तुम्ही ऐकलं असेल तर आठवतं. तुका म्हणे येथे भजन 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 काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. काय थोरपण झाला येते, काय थोरपण झाला येते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण, काय थोरपण जाळावे ते. ओ तू का बजे येते भजन प्रमाण, काय थोरपण, काय थोरपण जाळावे ते, जाळावे ते, जाळावे. तुका म्हणे थे भजन प्रमाण, काय काय थोरपण जाय. पण करायचं कधी? मग आपण विचार करतो करू नंतर परमार्थ, करू नंतर परमार्थ, करू नंतर परमार्थ, आणि वेळ म्हातारपणाची येते. तुम्ही रसवंतीगृह पाहिलेलं आहे महाराज. रसवंतीगृह आपल्या इकडे असतंय का कुठे? काष्टीमध्ये इकडं आपल्या श्रीगोंदा भागामध्ये ऊसाचं रसवंतीगृह. काय त्या ऊसाचं भाग्य असेल महाराज, दुर्भाग्य असेल. त्या ऊसाचं बोलतोय मी. काय दुर्भाग्य असेल. सुरुवातीला त्याचा रस काढायचं म्हटलं की सिंगल घालावा लागतो महाराज. कसा घालावा लागतो? सिंगल. एकदा मळणी होऊन गेली की तो मालक काय करतो? दुहेरी करून घेतो. कसा घेतो? दुहेरी करून घेतो. परत एकदा त्याच्यातून आतमधून जाऊन आला की मग चौपदरी होतो. कसा होतो? चौपदरी होतो महाराज. पण तरी त्याचं दुर्भाग्य टळत नाही. अजून त्या मालकाची आशा गुंतलेलीच असते महाराज. पुन्हा एकदा तो चौपदरी जाऊन आला, डायरेक्ट आठपदरी होतो महाराज. डायरेक्ट आठपदरी होतो महाराज. काय त्या ऊसाला महाराज, त्या ऊसाला त्याचा पुरा किस झाल्याशिवाय तो मालक चरख्यातून सोडत नाही. तसं आमच्या सप्ताहाचं दुर्भाग्य, ज्यांचं पुरं पीठ निघालेलं आहे ते विण्याला विठाला विठाला विठाला. विठ्ठला, 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 विठ्ठला. हो तुम्ही धडधाकट आहे. अजून तुम्हाला नाही बोलत, नाही तर तुम्हाला राग येईल. आमच्या तिकडे असंच आहे महाराज. चक्कर येऊन पडतात. काही काही घटना आहेत महाराज की नाही, चक्कर येऊन पडतात. वास्तविक त्या कामाचे त्यांना त्या कामाचे राहिलेले नसतात. उपयोग नसतो त्याचा महाराज. सहन होईल तेच करावं. पण अशा व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी उभ्या राहतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने, तरुणपणात परमार्थ महाराज करावा. या व्यक्ती महाराज, या व्यक्ती ही मुलं हे यांचं काय भाग्य असेल महाराज, यांचं काय भाग्य असेल. खऱ्या अर्थानं महाराज या तरुणपणामध्ये ज्यांना हा परमार्थ लाभला, खऱ्या अर्थानं ते ज्यावेळी हिशोब द्यायची वेळ येईल महाराज, पुरेपूर हिशोब होईल. विठाला विठाला हो. म्हणून खऱ्या अर्थानं महाराज तरुणपणामध्ये परमार्थ करावा, परमार्थ करावा. महाराज सांगतात अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा पाहेगा. भजन सर्वश्रेष्ठ साधन आहे महाराज सांगतात. आणि हे मिळालेलं साधन हे सुद्धा परमोच्च कोटीचं. विठाला 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 हा लाभ झालेला आहे महाराज सांगतात. लाभ झाला बहुवेशी, लाभ झाला बहुवेशी, लाभ झाला बहुवेशी, लाभ झाला बहुवेशी. लाहो करा पुढे ना
करा पुढे नदी नरदेहा ऐसी देहा ऐसी हा उत्तम जोडी जोडिली लाभ झाला 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 वा 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 एखादी टाळी वाजवली तर बरं होईल. यात काय आपल्याला काय द्यायचं काहीच याच्यात काय व्यवहार नाही करायचा आपल्याला. पण यांच्या चार चार चपात्या जिरतात. एक चाल म्हणायची म्हटलं तर महाराज इथं पीळ पडतो महाराज. कसं तरी होतं. पण थोडीशी दाद आपण कलाकारा दिली तर बरं वाटतं जरा थोडंसं त्यांना हे खऱ्या अर्थानं. याच्यातून बोल काढायचा महाराज हा चांबड्यातून काढायचा आहे. आणि इथून आरडायचं म्हणजे बेंबीच्या देठापासून आरडायचं आहे महाराज. थोडंसं आपण दाद दिली तर त्यांना प्रोत्साहन मिळतं. काय लाभ झाला लाभ झाला लाभ झाला बहुविशी लाहो करा पुढे नासी मनुष्य देहायशी उत्तम जोडी जोडिली लाभ झाला. पण तो लाभ तरुणपणामध्ये खऱ्या अर्थानं या पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा लाभ त्याचा लाभ त्याचा आयुष्य वेचनिया जाय मोलाचे आयुष्य वेचनिया जाय आयुष्य दुनिया जाय कोणाचे आयुष्य येथनिया डबल म्हणतो मोलाचे आयुष्य वेचनिया जाय मोलाचे आयुष्य वेचनिया जाय मोलाचे आयुष्य वेचनिया जाय मोलाचे आयुष्य वेचनिया जाय पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय होय लाभ बोला पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा अनंत जन्मीचा शेवट पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेहाता आला तुझ्या अनंत जन्मीचा शेवट पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेह हाला त्याचा हाला त्याचा हाला त्याचा वा वा अनंत जन्मेचा शेवट पाहता वा अंतकाले च मामेव जशी शेवटची इच्छा असेल स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती याती नास्त्यत्र संशय आणि मरणी जयाजी आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो विठाला विठाला हो अल्पायुष्य. जर अल्पायुष्य महाराज सांगतात आपल्याला हे आयुष्य थोडं आहे तर अनेकांनी आयुष्य खूप मिळवलं ना. खूप मिळवलं महाराज. हिरण्यकशिपूचं आयुष्य पाहिलं महाराज सांगतात अरे मना तू शोक करशील किती हे तव वायाची धनानी संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझी हाती हे तव अंती जाईल. आणि आकडा सांगत असताना 1,60 कोटी देखा 30,10,000 देखा 709 मास मापा त्या हिरण्यकशिपू काय झाले 14 चौकड्या अलंकानाथा 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले मृत्यूपंथा मागे सर्वता नुरलेची 14 चौकड्या. काय महाराज किती आयुष्य किती आयुष्य 14 चौकड्याचं आयुष्य ते सुद्धा संपलं महाराज. 4 युगाची एक चौकडी अशा 14 चौकड्या त्या हिरण्यकशिपूचं आयुष्य यादी महाराजांनी मांडली. एक
अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य संपत आपले 60-70 वर्ष 80-90 वर्ष अब्जावधी वर्षांचं आयुष्य संपलं महाराज. काही काहींची यादी संपली संपली संपली. आपलं 60-70 वर्ष आलो आपण मिळायला. विठाला 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 हो. मग महाराज या ठिकाणी सांगतात अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. जर आयुष्य अल्प आहे अल्प आहे मग नामदेवरायांनी केलेली ही मागणी रास्त आहे का? रास्त आहे का? ती भगवान परमात्म्याला मान्य आहे का? ती योग्य आहे का? ती पूर्ण होईल का? या गोष्टीचा विचार केला पाहिजे. विठाला विठाला नामदेवरायांनी केलेली मागणी महाराज रास्त आहे. त्यांनी केलेली मागणी योग्य आहे. ती मागणी पूर्ण करणारा सक्षम आहे आणि ती मागणी मागणारा सुद्धा त्या असणाऱ्या अधिकाराचा आहे. विठाला विठाला हो. त्याकरिता कल्प हा शब्द महत्वाचा आहे. जर कल्पापर्यंत आयुष्य जर मागितलेलं आहे अकल्प कल्पापर्यंत आयुष्य मागितलं तर कल्प म्हणजे काय हे सुद्धा माहिती पाहिजे महाराज. एक कल्प म्हणजे आयुष्य किती. आपण वेळ मोजतो टाईम पाहतो कमीत कमी काय अनुमानानं पाहतो कमीत कमी सेकंद सेकंद कमीत कमी सेकंद. याच्यापेक्षा आपलं परिमाण त्याच्यापेक्षा स्पीड असतंय पण त्याच्यापेक्षा कमी आपण मोजत नाही. 1 सेकंद 60 सेकंद झाले की 1 मिनिट होतो. बरोबर आहे. 60 मिनिट झाले की 1 तास होतो. 1 तास होतो. 24 तास झाले की 1 दिवस होतो. 24 तास झाले की 1 दिवस होतो. 30 दिवस झाले की 1 महिना होतो. 30 दिवस झाल्यानंतर 1 महिना होतो. आता 2 महिने झाले की 1 माझं काही चुकतंय का? तुम्ही थांबले का? 15 दिवस झाले की 15 होतो. 30 दिवस झाले महिना होतो. 2 महिने झाल्यानंतर काय होतंय? तुम्हाला काय होतंय? बोला की पुढं. 2 महिने झाल्यानंतर 1 ऋतू होतो. 2 महिन्याचा 1 ऋतू. 2 महिन्याचा 1 ऋतू. आता मला सांगा ऋतू कोणकोणते आहेत महाराज? ऋषी महाराज माईक द्या त्यांच्याकडे. नको नको तुमचं शिक्षण सांगा. तुम्ही कंपनी सोडून आता महाराज झालेले आहेत. ऋतू कोणते किती आहेत आधी सांगा. कोणते कोणते आता सांगा. भांडणं नका करू. थांबा आता भांडणं नका करू. आता कोण पकडू बरं नेमकं? शुभम महाराज. नाही तुमचा ना आमचा काही संबंधच नाही का कधीच. भावकी शिक्षकांना पकडा. कोण सांगेल ऋतू किती आणि कोणते? हात वर करून. शिक्षक हा किती ऋतू? हा थांबा आता सापडले मला. 3 ऋतू. कोणते? बघा टाळी वाजवा. आता हे तुम्ही 3 सांगितले. उन्हाळा पावसाळा हिवाळा. हे ऋतू नाहीत. हे मोसम आहेत. ऋतू 6. कोणते? वसंत वर्षा ग्रीष्म शरद शिशिर आणि हेमंत. मला आठवत नव्हता. हां ते काम त्या सासूबाई आहेत बरं का आमच्या. त्यांनी मार्गदर्शन केलं. विठाला हो. 6 ऋतू आहेत. 6 ऋतूंचं मिळून महाराज त्या ठिकाणी मी काय सांगितलं की 2 महिन्याचा मिळून 1 ऋतू. आता 3 ऋतूंचं मिळून एक वसंत
नाही. 3 ऋतूंचं मिळून एक आयन 6 महिन्याचं. एक आयन 2 आयनांचं मिळून एक वर्ष. दक्षिणायन आणि उत्तरायण. 1 वर्ष पूर्ण झालं. आता वर्ष पूर्ण झालं. 4,32,000 वर्ष झाल्यानंतर कलियुगाची समाप्ती होते. 4,32,000 वर्ष झालं. कलियुग संपलं. संपलं का? 8,64,000 वर्ष झाले की महाराज द्वापार युगाची समाप्ती होते. द्वापार युगाची 12,96,000 वर्ष झाले की त्रेतायुगाची समाप्ती होते महाराज. त्रेतायुगाची. आणि 17,28,000 वर्ष झाली की सत्ययुग समाप्त होतं. किती झाले महाराज सगळे टोटल? 43,20,000 वर्ष झाली महाराज. ही त्यावेळी एक महायुग पूर्ण होतं. एक महायुग पूर्ण होतं. आणि त्या असणाऱ्या 43,20,000 वर्षांना 1,000ने गुणिले केलं की एक कल्प पूर्ण होतो. आता हिशोब करा. त्यावेळी एक कल्प पूर्ण होतो. आता मला सांगा, नामदेव महाराजांनी एवढं आयुष्य मागितलेलं आहे. ही मागणी रास्त आहे का हो? आपण तर रोज अभंग म्हणतो ना, शेवटी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा. आपण किती वेळा म्हटलो असेल आतापर्यंत. पण हे एवढं अवघड आहे याचा कधी आपण विचार केलाच नाही महाराज. हे एवढं अवघड आहे असं वाटलं होतं का? नाही. परंतु नामदेवरायांनी मागितलेली मागणी योग्य आहे, रास्त आहे, देणारा समर्थ आहे आणि मागणाराही समर्थ आहे. विठाला हो. ऐका, मागणी का योग्य आहे तर जे मागितलं आहे ते संबंधित एका व्यक्तीकरिता मागितलेलं नाही महाराज. त्या व्यक्तीकरिता मागितलेलं नाही. ते कुणाकरिता मागितलेलं आहे? त्याच्या कुळाकरिता. विठाला आणि मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांनी जर साधना केली, त्या साधनेचं फलित सांगत असताना त्यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे की आज मी जरी तुम्हाला याच्यामध्ये या परमार्थामध्ये माझी उंची दिसत असली तरी ती उंची आजची नाही. ही माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिराची देवा. माझ्या वडिलाची मिराची देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा साधवया. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दार बनता. 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 काय सांगतात महाराज? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया. त्याची चरण सेवा साधण्याकरिता हे फक्त माझ्यापासून चालत आलेलं नाही. माझ्या वडिलांची किंवा महाराज सांगतात वंश परंपरा दास मी अंगीकार. वंश परंपरा दास मी अंकी. वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकली लाज कोणा. तुका मोकली लाज कोणा. उपवास पारणे वात्रादार बनता. उपास पारणे राखलादार बनता. राखलादार बनता.
वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा. हा सगळा खेळ माझा चालत आलाय, वंश परंपरेनं चालत आलेला आहे. हे काय आज मी करतो हे नवीन नाही. आपणही बोलतो ना सहज, महाराज आपली पंगत आहे, पंगत सप्ताहामध्ये महाराज. वास्तविक ती पंगत आजची नसते, आजची नसते. कित्येक वर्ष कदाचित ती वडिलांनी चालू केलेली असेल, आजोबांनी चालू केलेली असेल. आजचा चालवणारा हा नुसता करता नाही, तर तो करता कोणीतरी दुसरा असतो. परंतु ती असणारी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि ही परंपरा चालवणारा आत्ता कोणीतरी शिल्लक आहे त्या कुळातला. आणि अजूनही याही पुढे कुणीतरी ती परंपरा चालवणारा पुढे निर्माण व्हावा, निर्माण व्हावा. हे चालणारं खऱ्या अर्थानं महाराज प्रबोधन जगामध्ये चालणारं हे महाराज वारकरी संप्रदायाचा हा वारसा पुढे चालावा. संत महात्मे सदा याच्याकरिता सक्रिय आहेत महाराज. भगवान परमात्मा कुणाला ना कुणाला त्याच्यामध्ये निर्माण करतो महाराज, कुणाला ना कुणाला. छोटे माऊलींचं काय कार्य आहे महाराज समाजातलं. मोठे माऊली असतील, छोटे माऊली असतील, राऊत बाबा असतील, घुले बाबा असतील. वास्तविक काही मागचेच भुरटे पुढे आलेत, परंतु ही नावं लोपलेली नाहीत महाराज. लोपलेली आहेत का? नाही, लोपू शकत नाहीत महाराज, लोपू शकत नाही. का? कार्य तेवढं मान आहे. विठाला विठाला हो. म्हणून महाराज सांगतात की हे कुळीला दिलेली देणगी आहे महाराज. ही कुळीला, एका कोणाही ठराविक व्यक्तीला नाही महाराज ही देणगी. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझ्या सकळा. सकळा हा शब्द महत्वाचा आहे महाराज. वारकरी संप्रदायानं कोणालाही बाजूला ठेवलं नाही, कोणालाही नाही. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवना. यारे यारे लहान थोरे याती भलती नारी नर ऐके न विचार नलगे चिंता कपुनाची कपुनाची. सगळ्यांना गोळा केलं महाराज. आणि गोळा करत असताना कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ, कुठलाही वर्ण, कुठलाही आश्रम, यातायाती धर्म नाही विष्णुदाचा निर्णय हायचा वेदशास्त्री. निर्णय हायचा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री. शास्त्राने सांगितलेला हा निर्णय आहे महाराज. याच्यात कोणालाही कोणत्याच संताला बाजूला माऊलींनी ठेवलं नाही. म्हणून ती माऊली, म्हणून ती माऊली. विचार करा, माऊली सहज, माऊली हा शब्द माऊलींना लागला नाही महाराज, सहज नाही लागला खऱ्या अर्थानं. काय कोणाला शिल्लक नाही महाराज, प्रत्येक जातीतला, प्रत्येक पंथातला. म्हणून तर पंढरीच्या वाळवंटात माऊलींनी सगळ्यांना एकत्र करून महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामाचा घोष केला महाराज. नामाचा घोष केला, नामाचा घोष केला. या विठूचा गजर हारे नामाचा झेंडा रोविला. 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 वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. वाळवंटे वाळवंटे चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. वाळवंटे वाळवंटे चंद्रभागेच्या भाती डाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा रोहिला झेंडा रोहिला. हो, आणि हा वारसा जपत जपत आजपर्यंत जो संतांनी जपला तो आजपर्यंत इथं आपल्यापर्यंत आला महाराज. आणि तेच नामस्मरण चिंतन दादांनी महाराज आयुष्यभर जपलं महाराज, आयुष्यभर जपलं महाराज. त्याला खंड पडू दिला नाही महाराज. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं बंडू महाराज 20 वर्ष झाली असतील आपली भेट झालेली. मी बऱ्याच जणांना तुमचा नंबर विचारला. आपण महादेवाच्या मंदिरात भजनाला गेलो होतो त्यावेळी. मला वाटतं तास 2 तासाच्या फरकात 2 ठिकाणी भजन केलं आपण. त्याच्यानंतर आपली परत देवानं आजच गाठ घालून दिली. विठाला विठाला हो. पण मी एक मान्य करतो महाराज, आज जाहीररित्या या सभामंडपामध्ये मान्य करतो महाराज, खऱ्या अर्थानं जीवनाचा माझ्या उत्कर्ष ही मंडळी मला भेटली, ही मंडळी मला भेटली. खऱ्या अर्थानं मी इथं मान्य करतो, या कुटुंबानं महाराज माझ्या पदरात लक्ष्मी घातली महाराज. विठाला विठाला एक संस्कार असतात महाराज. प्रत्येक कुटुंबातील एक संस्कार असतात, शिकवण असते. ती शिकवण वडील धाडील माणसांची असते, चुलत्यांची असते, आईबापाची असते, आजी आजोबाची असते. वाटं लावत असताना एक आई मुलीला शिकवते की बाळा, नांदायला गेल्यानंतर, सासरी गेल्यानंतर तुला कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे हे मी तुला सांगते. ह्या जगामध्ये तुझ्या आईची तुझ्या बापाची कधी जगामध्ये शर्मेने मान खाली घालावी लागेल, त्यांना लाज वाटेल, असं तू आयुष्यात कधीच वागू नको, हे आईबाप शिकवतात. आणि त्यावेळी ती आई वाटं लावत असताना त्या मुलीच्या डोक्यावरती पदर ठेवते महाराज आणि सांगते की आज मी तुझ्या डोक्यावरती पदर ठेवते. तिथं गेल्यानंतर तुझ्या डोक्यावरती पदर ठेवायला कोणी नसेल, पण तुझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडून देऊ नको, खाली पडून देऊ नको. ती शिकवण ती लक्षात ठेवते. आणि हे कर, तिथं गेल्यानंतर जर तुला तुझ्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर गेल्यानंतर दीर भाया असेल, ननंद असेल, सासू सासरे असतील, वडील धाडील सर्व मंडळी असतील, एकदा फक्त गेल्यानंतर त्या सगळ्यांच्या पाया पड आणि त्यांचं दर्शन घे महाराज. हे कुळाकडून, त्या असणाऱ्या घराण्याकडून आलेलं संस्कार असतात महाराज. आणि त्या संस्कारात वाढलेली मुलगी महाराज माझ्या पुढ्या त्या कुटुंबानं 22 वर्षापूर्वी टाकली. आणि खऱ्या अर्थानं त्याच कुटुंबाच्या संस्कारावरती, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादावरती खऱ्या अर्थानं ही जागा, आम्ही पामर व्यक्ती आहोत महाराज, कुठली संस्था आम्ही सोडलेली नाही. ठाई चवरी सोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. भगवान परमात्म्याने जशी कृपा करावी, सद्गुरू सिद्ध सद्गुरू शंखनाथजी महाराज, संन्यासी आमचे गुरु महाराज, त्यांनी कृपा करावी. आणि ही सगळी मंडळी महाराज आमच्या गावची आहेत. खऱ्या अर्थानं एका महात्म्याची, साधूची भेट झाल्यानंतर जीवनामध्ये काय काय पलट होतो महाराज. खऱ्या अर्थानं साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. आणि हे मिळण्याकरिता सुद्धा कुळीचं पुण्य लागतं. विठाला विठाला माऊलींनी बोलावं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ते मजी आजी फळासी आले, परमानंदो आणि मानसी भेटी झाली या संतांची. म्हणून खऱ्या अर्थानं हे कुटुंब, या कुटुंबाचा मला सहवास मिळाला. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शताब्दी करत असताना, आज सासऱ्याची शताब्दी करत असताना त्यांच्या वाढदिवसाची, नातवाला कीर्तन करण्याचा योग यावा. मी सुरुवातीला बोलून गेलो, कदाचित महाराष्ट्रामध्ये ही दुर्मिळ घटना असेल. मी नाही म्हणत नाही, नाही म्हटलो नाही मी, पण दुर्मिळ असेल महाराज, दुर्मिळ असेल. आज सासरे आणि आज सासू हयात आहेत, त्यांची 100 पूर्ण झाली. आणि ती करण्याकरिता नाथ जावई महाराज या ठिकाणी गादीवरती उभा आहे. हा दुर्मिळ योग माझ्या वाट्याला आला, मी माझं सद्भाग्य मानतो. आणि या ठिकाणी महाराज त्यांच्या पुढच्या आयुष्याकरिता मी आशीर्वाद देण्या इतपत मोठा नाही, पण आज 31 डिसेंबर सुद्धा आहे. सगळ्यांना त्याच्याही शुभेच्छा मी देतो सगळ्यांना. हां 1 जानेवारी, 31 डिसेंबर बाकीच्यांचा रात्रीच होऊन गेला. वास्तविक त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही.
काही संबंध नाही. आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाचा आज शुभारंभ आहे. तो इंग्रजी वर्षानुसार आहे याची मला भान आहे. असू द्या हात द्या येऊ द्या. मी मागा बोलून गेलो होतो. मी विण्याचा विषय सांगत असताना अशा घटना घडतात. असू द्या जागेवरती गुळ द्या त्यांना थोडासा. असू द्या, बसू द्या जागेवरती, बसू द्या. असू द्या दादांना आणि आजींना पुढच्या आयुष्याकरिता भगवान परमात्म्यानं अजूनही त्यांना उदंड आयुष्य देव. असू द्या बसू द्या थोडा वेळ, काय नाही विषय, कलकल नका करू. असू द्या. भगवान परमात्म्यानं त्यांना अजूनही उदंड आयुष्य द्यावं आणि आम्हा सर्व गणगोताला, या संपूर्ण परिसराला त्यांची अजूनही गरज आहे. खऱ्या अर्थाने चांगले विचार, त्यांचं चांगले संस्कार अजूनही आम्हाला मिळावेत. सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावेत. खऱ्या अर्थानं ही शुभेच्छा भगवान परमात्म्याच्या चरणी मी या ठिकाणी विदित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठाला विठोबार खुमाई विठोबा. चला हार घाला. विठोबार खुमाई जय जय विठोबार हरी जय जय 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 हरी हरी जय हरी जय जय हरी जय जय ओ हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमा. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. ओ हरी जय जय हरी जय विठोबा रखुमाई. हरी रखुमा हरी जय रखुमा रखुमाई. विठोबार खुमार विठोबार खुमार. जय जय विठोबार हरी जय जय खुमार विठोबार खुमार. विठोबार हरी 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 विठोबार खुमाई. विठोबार खुमार. या ठिकाणी ही सेवा मांडत असताना खऱ्या अर्थानं जे माझे सर्व सहकारी या ठिकाणी या वारकरी संप्रदायातील असणारे माऊलींचे पाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर आलेली ही सर्व मंडळी महाराज दिग्गज आहेत. महाराष्ट्रभर फिरणारे मृदुंगरत्न आमच्याबरोवरती, आमच्याच राहुगावचं वैभव श्री हरिभक्तीपरायण मृदुंग महर्षी श्री हरिभक्तीपरायण शुभजी महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्याबरोबरती असणारे महाराज या ठिकाणी आळंदीचं वैभव खऱ्या अर्थानं श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज सोमटकर या ठिकाणी आळंदीचं वैभव महाराज बळीरामजी महाराज शिंदे आहेत. आणि आमचे या ठिकाणी पुतणे श्री हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज नवले या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गणगोतावळा मला नजरेसमोर जसा अर्जुन उभा राहतो ना रणांगणामध्ये, तसं आज सगळे समोर दिसत आहेत. मला सगळी आपलीच मंडळी दिसत आहेत आणि आनंद होतोय. खऱ्या अर्थानं महाराज सगळे आपल्याला योग यावा. कदाचित हा योग परत 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 कधी येईल कधी नाही सांगता येत नाही महाराज. आज हा योग जुळून आला दादांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी तुमचेही ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाराज सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लोक रुवे रे वातरे होतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही उच्चारिला अधिकार